हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळीचे अप्पे. त्याच्यासाठी आपण एका भांड्यात 3 वाटी राईस घेणार आहोत आपण. त्यानंतर आपण त्याच्यात घालणार आहोत अर्धी वाटी उडदाची डाळ. त्याच्यापेक्षा थोडीशी कमी आपण मुगाची डाळ घेणार आहोत. आणि त्यानंतर अजून थोडी कमी मसूरची डाळ घेणार आहोत. ते मेथीचे दाणे 1 चमचा घेतलेत आणि जिरा 1 चमचा घेतला आहे. ते आपल्याला पाणी टाकून जवळजवळ म्हणजे 7-8 तास आपल्याला भिजवायचं आहे. म्हणजे छानपैकी बारीक करायला मिक्सरमधून तयार होईल ते. तर अशा प्रकारे आपण मिक्स करून घेऊया आणि ते आपण आता झाकून ठेवायचे 7-8 तास, म्हणजे जेणेकरून ते वाटायला तयार होईल. आपलं आता तांदूळ आणि डाळ आपल्याला भिजवलेले ते तयार झालेले आहेत. आपण ते आता मिक्सरमधनं वाटून घेणार आहोत. छानपैकी बारीक करून घ्यायचं आपल्याला, म्हणजे डोसे आणि आप्पे चांगले होते. म्हणजे याचे तुम्ही डोसे पण बनवू शकतात, आप्पे पण बनवू शकतात. तर आपण आता आप्पे बनवणार आहोत. अशा प्रकारे आपलं पीठ मस्त वाटून तयार झालेले ते आपण एका भांड्यात काढून घेऊया. म्हणजे सगळं डाळ तांदूळ आपल्याला वाटून ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला रात्रभर झाकून ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून सकाळी तो जो आटा असेल तो छानपैकी फुलेल असा. तो फुलल्यानंतर आपले आप्पे एकदम फ्लफी आणि सॉफ्ट होतात. तर अशा प्रकारे आपण आता सगळं डाळ आणि तांदूळचा आटा जो आहे तो आपण मिक्स करून घेतलेला आहे चांगल्या प्रकारे आणि चांगलं चाळून घेतलेला आहे. त्यानंतर आपण झाकून ठेवणार आहोत रात्रभर आपण, म्हणजे सकाळी आप्पे करायला तो आटा तयार राहील. आता चेक करूया आपला आटा कसा झाला आहे. अरे वा, मस्त फर्मंटेड झाला आहे. छान फर्मंटेड झाला म्हणजे समजून घ्या आपले आप्पे खूप सुंदर होतील, खूप छान होतील. म्हणजे ते मुलांना खूपच आवडतात आणि खूप हेल्दी पण असतात. त्याच्यात आपण वेगवेगळ्या भाज्या घालू आणि मग आपण ते तयार करूया. तर त्याच्यासाठी मी घेतलं आहे एक किसलेला गाजर घेतलेला आहे. 2 गाजर म्हणजे छोटे छोटे किसलेत आणि त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरलेली, मिरची, कांदा आणि ओवा घेतलेला आहे. तर आपल्याला हे सगळं त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपण घेतला आहे तो गाजर जो किसलेला तो आपण ॲड केला आहे. त्यानंतर कांदा ॲड केला आहे आणि मिरचीचे तुकडे जे बारीक आपण कट करून घेतलेत आणि कोथिंबीर जी बारीक कट करून घेतलेली ते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्याच्यात आधी ओवा घालूया आपण आणि मीठ घातलं टेस्टनुसार. त्याच्यात आपण आणि हिंग पण घालूया, कारण हिंग घातलं तर थोडे पचायला पण हलके होतील ते, म्हणजे आपल्याला गॅस होणार नाहीत. आणि सोडा थोडा घालणार आहोत. खाण्याचा सोडा आपल्याला घालायचा आहे, म्हणजे थोडेसे ते फुलतात पण आणि हलके पण होतात. आता आपण ते छान मिक्स करून घ्यायचे जेणेकरून सगळ्या भाज्या आपल्या पिठामध्ये म्हणजे त्या आट्यामध्ये मिक्स होतील छान प्रकारे. याची तुम्ही इडली पण बनवू शकतात, डोसा बनवू शकतात आणि आप्पे बनवू शकतात. त्यानंतर मी घातली पुदिन्याची चटणी थोडी. पुदिन्याची चटणीने कलर पण छान येतो आणि टेस्ट पण छान येते आणि पचायला पण हलके होतात तेच. आता अशा प्रकारे आपण मस्त मिक्स करून घेतलेलं आहे सगळं आटा आपला. वा, कलर पण मस्त आला आहे, थोडं थोडं ग्रीन ग्रीन असं. त्यानंतर आपण आता आप्पे पात्र घेऊया, जे आपल्याला गॅसवरती गरम करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला तेल घालायचं आहे त्याच्यात, म्हणजे सगळ्या जे छोटे छोटे होल्स आहेत त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे, जेणेकरून आपले आप्पे चिकपकणार नाहीत खाली भांड्याला. आता आपण सगळ्या छोट्या होल्समध्ये सगळ्यामध्ये ते आपण जो आप्प्याचा आटा तयार केला आहे आपण तो आता घालणार आहोत. हळूहळू चमच्याने आपल्याला घालायचं आहे ते. हे आप्पे खूप हेल्दी होतात आणि मुलांना तर खूपच आवडतात. वा वा, मुलं तर डब्याला आवडीने खातात, खूप आवडीने खातात ते. तर अशा प्रकारे आपण सगळे आप्पे आता घालून घेऊयात, म्हणजे पीठ घालून घेऊया आपण आप्पे पात्रामध्ये. आणि त्याला आपल्याला थोडंसं वेळ झाकण ठेवायचं आहे, म्हणजे 1 मिनटं, 1 मिनटं पण नाही, कमी वेळ जरा. ते चेक करत राहायचं, नाही तर खाली लागतील. तर आपल्याला आता
जे आप्पे आपण टाकले होते ते आता उलटे करून घेऊया एक 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 एक. सिंगल सिंगल आपल्याला ते करावं लागणार. एक चाकू या चमच्याच्या मदतीने तुम्ही करू शकतात उलटी. अशा प्रकारे सगळे आपल्याला उलटे करून घ्यायचेत आपल्याला. ते छानपैकी फुललेले पण आहेत आप्पे आपले आणि हलके झालेले आहेत मस्त. आमच्याकडे तर खूपच आवडतात, मुलांना खूप आवडतात हे आप्पे, खूप आवडीने खातात मुलं आणि खूप छान होतात, क्रिस्पी टेस्टी. आणि त्याच्याबरोबर आपण मस्त चटणी पण बनवणार आहोत. अशा प्रकारे उलटे केलेत सगळे. आणि थोडं तुम्हाला तेल घालायचं तुम्ही घालू शकता थोडंसं वरून, म्हणजे ते चटकणार नाहीत. त्यानंतर आपण आता आप्याबरोबर चटणी करून घेणार आहोत. खोबऱ्याची पावडर घेतली मी, शेंगदाणे घेतलेत आणि मिरची घेतली आणि थोडी कढीपत्ता आणि कोथिंबीर. ते आपण मिक्सरमधनं मस्त बारीक करून घेणार आहोत. मीठ घातलं आहे. आपली चटणी रेडी आहे खायला आता आप्याबरोबर. मस्त तुम्ही सॉसबरोबर पण देऊ शकतात मुलांना आणि आप्याबरोबर पण देऊ शकतात. खूप हेल्दी होतात हे. प्रोटीन अँड सगळं आपलं कवर होतं आणि फर्मेंटेड झाल्यामुळे बी12ची पण कमतरता भरून निघते. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी अशा प्रकारे बनवून बघा आप्पे आणि मला सांगा कसे झाले होते तुमचे आप्पे. हेल्दी टेस्टी यम्मी आप्पे नक्की बनवा तुम्ही. आणि माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. प्लीज 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 लाईक अँड सबस्क्राईब करा. आणि आपले आप्पे आता तयार झाले. एन्जॉय युअर डे. बाय बाय गाय.